नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेला आहे। 20 वर्षाच्या सेवेनंतर शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार। कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे व नेमकं लाभ कुणाला मिळणार आहे याची संपूर्ण इत्युत्तम माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही सुधारित पेन्शन कार्यपद्धती कशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर अपडेट आहे। सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर, 20 वर्षाच्या सेवेनंतर शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासाठीची कार्यपद्धती अखेर राज्य सरकारने जाहीर केली आहे। वित्त विभागाने या संदर्भातील शासन निर्णय अर्थातच GR देखील जारी केला असून यामुळे 2005 नंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना 20 वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या म्हणजे 50% निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू असणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काही वर्षापूर्वी सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते। त्यानंतर सरकारसोबतच्या वाटाघाटी आणि विशेष समितीच्या अहवालानुसार या आधारे जुन्या पेन्शन योजनेसारखेच लाभ मिळतील आणि सुधारित पेन्शन योजना लागू करण्यास सरकारने मान्यता दिली। मात्र सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील कार्यपद्धतीत राज्य सरकारकडून जारी झाली नव्हती। त्यामुळे मागील महिन्यात 21 एप्रिल रोजी पुन्हा संपाचे हत्यार उपसले। बघा, सरकारकडून आश्वासनपूर्ती। खरं तर या संप काळात सरकार आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान सुधारित पेन्शन योजनेसाठी 15 दिवसात कार्यपद्धती जाहीर करण्याचे आश्वासन सरकारने दिले। त्यानुसार बुधवारी GR जारी करण्यात आला आहे आणि वित्त विभागाच्या या GR नुसार ज्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला असेल तर त्यांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ देण्यात येणार आहे। बघा, कर्मचाऱ्यांसाठी नेमकं ही खुशखबर काय असणार आहे? खरं तर राज्य शासनाच्या सेवेतून जे कर्मचारी 10 ते 20 वर्ष या दरम्यान सेवा बजावून निवृत्त होतील तर त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन दिले जाईल। या गटासाठी किमान 7,500 निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे। 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन दिले जाणार नाही। सोबतच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अनुदेय राहील असे देखील या शासन निर्णयात म्हटले आहे। पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी आपला पर्याय 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करणे आवश्यक आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS मधून काही रक्कम काढली असेल तर त्यांना ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल, अन्यथा त्यांच्या निवृत्ती वेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल। बघा, नेमकं लाभ कुणाला मिळणार? तर राज्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 5 ते 6 लाखाच्या दरम्यान आहे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या यात जोडल्यास या सर्वांची संख्या 17 लाखाच्या घरात जाते। यापैकी जवळपास 70 ते 75% कर्मचारी हे 2005 नंतरचे असून त्यांना जुनी पेन्शन नाही। यापैकी ज्यांनी सुधारित पेन्शनचा विकल्प निवडला असेल तर त्यांना बुधवारच्या GRचा लाभ मिळेल। सरकारने या GR मधून कार्यपद्धती स्वीकारली आहे आणि लवकरच ग्रामविकास आणि शिक्षण विभागाकडूनही असेच GR जारी होतील असा देखील विश्वास सरकारी कर्मचारी अधिकारी संघटनाच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने हा जो सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर झालेला आहे म्हणजे 20 वर्षाच्या सेवेनंतर शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार ही कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे व नेमकं लाभ कुणाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती
या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा अशाच प्रकारच्या नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।